आणि आता एक नजर टाकणार आहोत लोकसभेतल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडींवर लोकसभेची रणधुमाळीमधून। अहिल्यादेवींचे वंशज भूषणसिंग होळकरांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश। लोकशाही टिकवण्यासाठी मी पवारांसोबत गरज पडल्यास निवडणुकीच्या रिंगणातही उतरणार, होळकरांची प्रतिक्रिया। सांगलीच्या मिरजेत भाजप नगरसेवकांची संजय काका पाटलांवर नाराजी। 10 वर्ष खासदार कुठे होते, संतप्त सवाल। विशाल पाटलांना मदत करण्याचाही इशारा। सुभाष भामरेंविरोधात धुळ्यामध्ये परिवर्तन मंच स्थापन करणार। माजी आमदार अनिल गोटे आक्रमक, भामरे भ्रष्ट, लबाड आणि निष्क्रिय व्यक्ती। 10 वर्षात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सोडवला नाही, भाजपनं हा लादलेला उमेदवार, गोटेंची टीका। काही चुकीचं केलं असतं तर जनतेनं 2 टर्म निवडून दिलं नसतं। परभणीचे मवियाचे उमेदवार संजय जाधव यांचं विरोधकांना प्रत्युत्तर। माझ्या विरोधात ओरडण्यापेक्षा पोलीस ठाण्यात जाण्याचंही आव्हान। महायुतीच्या पत्रकार परिषदेच्या पोस्टरवर राज ठाकरेंचा फोटो, बच्चू कडूंचा फोटो मात्र गायब। अमरावतीमधील महायुतीला विरोध केल्यानं कडूंचा फोटो नसल्याची चर्चा। कुटुंबाला एकमेकांविरोधात उभं करणं भाजपची स्ट्रॅटेजी। शरद पवार गटाच्या रोहिणी खडसेंची टीका। भाजप सातत्यानं घर फोडून राजकारण करते, रोहिणी खडसे आक्रमक। विजय वडेट्टीवार कधीही भाजपत जातील। मंत्रिपदी असतानाच विजय वडेट्टीवारांना भाजपत जायचं होतं। धर्मराव बाबा आत्रामांचा दावा। वडेट्टीवारांची बावनकुळेंसोबत बैठक झाली तेव्हा मी सुद्धा होतो, अशी माहिती। बीआरएसचे नेते भगीरथ भालकेंचा प्रणिती शिंदेंना पाठिंबा। भालकेंनी काल रात्री उशिरा सुशीलकुमार शिंदेंची घेतली भेट आणि जाहीर केला पाठिंबा।